नमस्कार मंडळी. तर मी आहे पुण्यावरून संगीता खरेन. आज आपण बघतोय कांदा लसूण मसाला. याला बरीच नावं आहेत, तर चला पुढे बघूया आपण नावंसुद्धा. तर मी 1 किलो मिरची घेतली, फार तिखटवाली आहे, ते उन्हाला टाकली वाळवायला. आणि मी कांदा घेतला आहे, साधारण अर्धा किलो कांदा आहे आणि तो वाळवायला टाकला आहे. लसूणसुद्धा घेतला आहे, साधारण 1.5 पाव तरी आहे आणि तो गावरान लसूण. हे आहेत खडे मसाले. मी पुढे सांगेन तुम्हाला किंवा लिहून दिलं तरी वाचू शकता. तरी खोबरं धनेसुद्धा आहे त्याच्याबरोबर. आणि मी एवढा मसाला घेतला आहे, साधारण 200 ग्रॅम मसाला घेतला आहे मी, 200 ते 250 ग्रॅम. आणि काही यातले प्रकार थोडे कमी घालायचे आहेत आपल्याला, कारण कमी कशामुळं घालायचे तर कडूसर होतं जास्त प्रमाण त्याचं गेलं तर थोडं तेलावरच मी भाजून घेणार आहे. तर हा आहे खडा मसाला. खडा मसाला घेतो आहे आपण भाजून, फार भाजायचा नाही जास्त. थोडासा कलर आला पाहिजे, मसाले जास्त भाजायचेच नसतात. तर थोडासा कलर आल्यावर मी मसाला काढून घेणार आहे. आणि आत्ता थोड्याच तेलावर मी हळकुंड टाकते. हळकुंड मी घरी फोडून घेतलेत खलबत्त्यावर, अख्खी होती मोठी, ते मी थोडी फोडून घेतलेत. फोडताना अशी भुकटी नाही झाली पाहिजे, म्हणजे बारीक तुकडे नाही झाले पाहिजेत. आणि ते सुद्धा आपल्याला अगदी थोडेच भाजून घ्यायचे आहेत, कारण जास्त भाजले गेले तर कडवट लागतात. तर थोडासा लाल कलर आल्यानंतर मी हळकुंडसुद्धा काढून घेणार आहे. आणि आता टाकायचा आहे कांदा. कांद्यालाही अगदी थोडंसं तेल घातलं आहे मी, आणि कांदा आपल्याला कुरकुरीत व्हायला मी एका साईडला ठेवलेला आहे. आता टाकते मी पाव किलो साधारण खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतलेत आणि ते सुद्धा आपल्याला लालसर कलरवर भाजायचे आहेत, जास्त काळे करून नाही घ्यायचेत. कारण खोबरं कांदा समजा काळा केला जास्त तर तिखटाला काळा कलर येतो आणि तो मला नाही पाहिजे, मला थोडा लालसरच ठेवायचा आहे. तर आता घातलेत मी मिरच्या, थोड्या करून भाजून घेणार आहे. आणि थोडंसंच तेल घातले मी, जास्त तेल नाही घातलं. आणि आपल्याला मिरचीसुद्धा फार जास्त कलरवर भाजायची नाही, कुरकुरीत होऊ द्यायची आहे आणि अगदी थोडासा कलर बदलायचा आहे. गॅससुद्धा वाढवायचा नाही आपल्याला, मिडियम तर कधी बारीक करून मिरची कुरकुरीत करून घ्यायची. ही पहा, थोडासा कलर बदलला की मिरची माझी भाजून झाली, मी काढून घेते. आता टाकते धने. साधारण धने पाव किलो आहेत किंवा पाव किलोच्या थोडे जास्त झाले तरी चालतील. मी मसाले सांगते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फार जास्त मसाले घालू नका, कारण आपण भाजीमध्ये करताना किंवा कालवणामध्ये मसाल्यांचा परत वापर करत असतो आपल्या तिखटाबरोबर. तर मसाले थोडेच वापरा, कारण जास्त मसाले घातले तर थोडा कडूसर स्वाद येण्याची चान्सेस असतात. तर हे पहा, माझं पूर्ण सर्व भाजून झालेलं आहे. आता आपल्याला मिरचे, धणे आणि खडा मसाला आणि त्याच्यातच हळकुंड असं एकत्र करून घ्यायचे. आपल्याला त्याच्यात कांदा, लसूण आणि खोबरं नाही घालायचे. वाटतानासुद्धा आपल्याला हे बाजूलाच वाटून घ्यायचे आणि शेवटी मिक्स करून घ्यायचे. चला बघूया कसं करायचं. तर मी मसाला घरीच करते मिक्सरवर. तर आता मी थोडं करून हे पहा, मिरच्या आणि मसाला म्हणजे खडा मसाला, धणे आणि मिरच्या एकत्र करून घेतलेलं थोडं मिक्सरला घालते दाबून. आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालायचे. मीठ का घालायचे की ते अगदी व्यवस्थित वाटलं जातं, मिठामुळं बारीक वाटलं जातं. तर हे पहा, मी वाटून घेते. आणि वाटल्यानंतर मी चाळून नाही घेणार आहे, कारण खूप बारीक वाटलं जातं आहे मला पाहिजे तसं. जर तुम्हाला करायचा असेल मसाला तर तुम्ही चाळून घेऊन पुन्हा वाटू शकता. तर हे पहा, मी तुम्हाला दुसऱ्या वेळेसही दाखवते मिरची वाटताना, आणि दाखवते की तुम्हाला किती बारीक झाले. हे पहा, मस्त पाहिजे तसं बारीक झाले, मला चाळायची गरज नाही. तर हे पहा, मी काढून घेते आणि पूर्ण माझ्या मिरच्या आणि मसाला वाटून झालेला आहे. आता मला वाटायचं आहे ते खोबरं, लसूण आणि कांदा. तर चला, मिक्सरचं भांडं इथं बदललं तरी चालेल, कारण बारीक वाटायचं आहे आपल्याला. तर मी घेते वाटून. हे पहा, भाजलेलं खोबरं, कच्चा लसूण आणि भाजलेला कांदा हे वाटून घेतले. आणि वाटलेल्या मिरची पावडरमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे. थोडं करून वाटून घ्या, म्हणजे बारीक होईल. आणि नाही बारीक झालं तर तुम्ही जे बारीक मिक्सरचं भांडं असतं त्यातही वाटलं तरी चालेल. हे पहा, आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची जी आपण मसाल्याची वाटली त्यात चांगल्या गाठी मोडेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पुन्हा आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे. याला आमच्याकडे धुणणे म्हणतात, की आता मला हे धुणून घ्यायचं आहे. तर हे पहा, माझं पूर्ण वाटून झालं आहे.
आता हे मी एकदा हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेते आणि पॅक डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर खूप पद्धत सोपी आहे, पण फार वेळही लागतो याला. तरी तुम्ही बाहेरून कुठून आणलं तरी चालेल. हा पहा, माझा मसाला खूप सुंदर झाला आहे, सुगंधसुद्धा फार छान सुटला आहे. आणि तुम्हाला काही ह्याच्याबद्दल प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद.